देशात वाढत्या तापमानाने अनेक वर्षाचा रेकॉर्ड मोडल्याचे दिसून येत आहे। अशातच आता अनेक ठिकाणी वाढत्या तापमानाने आगीच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अशीच आगीची घटना शहरातील इतवारा बाजारातील सुपर हार्डवेअर मध्ये 1 जूनच्या दुपारी भीषण आग लागली। वरच्या मजल्यावरील खोलीतील भरगच्च ठेवण्यात आलेले साहित्य बेचिराख झाले। आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन आणि अनेक अधिकारी कर्मचारी तत्काळ दाखल झाले। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी 3 तास युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले। अग्निशमन विभागाचे अधीक्षक पंधरे सय्यद अनवर यांनी सुद्धा धाव घेतली। या आगीत हार्डवेअर मालकाचे लाखोंचे नुकसान झाले। खालच्या खोलीतील आणि वरच्या मजल्यावरील अनेक साहित्य गजबजून ठेवल्याने वरच्या मजल्यावर पोहोचण्याकरिता अग्निशमन कर्मचाऱ्यांना आमच्या प्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली। आगीचे दृश्य पाहण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली। याच आगीचा आढावा घेतला आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। संपूर्ण देशामध्ये वाढत्या तापमानाने आगीच्या घटना घडत आहेत। विदर्भासह अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक आगीच्या घटना समोर येत आहेत। आता नुकताच अमरावती शहरातील इतवारा बाजारामध्ये थेट दाखल झालेला आहे। इतवारा बाजार परिसरामध्ये सुपर हार्डवेअर बघू शकता आग लागलेली आहे आणि वरच्या मजल्यावर असलेले संपूर्ण साहित्य जळालेले आहे। याचीच माहिती अग्निशमन विभागाला मिळाली असता तात्काळ तब्बल 2 या ठिकाणी अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। त्या नागरिकांची तोबागरी झालेली आहे। अनेक मनपाचे अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आग विझवण्याकरिता चक्क 2 अग्निशमन वाहन सुद्धा दाखल झालेले आहेत। कशा पद्धतीने या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि कारण काय आहे ते जाणून घ्या। क्या माहिती है इस बारे में? अभी सुपर हार्डवेयर इतवारा चौक में आग लगी है। 1:30 पे हमारे फायर डिपार्टमेंट में कॉल आया और वैसे हमारे 2 टीमें फायर टेंडर लेकर घटनास्थल पर रवाना हुई। यहाँ पहुंचने के बाद में आग ऊपर के माले पर होने के कारण तो लाइटर से ऊपर जाके आग को बुझाना शुरू है। जिसका अग्निशामक अधीक्षक पंधरे और मैं सैयद अनवर दोनों घटनास्थल पर दोनों टीमों को लेके ऑपरेशन कराना शुरू है। आग कंट्रोल में है लेकिन आग पूरी तरह बुझी नहीं है। अभी आग बुझाने के पूरी तरह कोशिश शुरू है और ट्रांसपोर्ट नगर वालकोट कंपाउंड के सब फायर टेंडर यहाँ बुला लिए हमने। आग बुझाने की कार्रवाई चल रही है। क्या कौन सा कार्य होगा? आग ये अंदर उनका इलेक्ट्रिक का वायरिंग वगैरह है और कुछ पैनल है जिसमें शॉर्ट सर्किट होने का शक्यता लग रही है और वही कारण आग लगने का हो सकता है। इस महीने में अभी अमरावती में जिले में कितनी बार आग लगी? देखिए आग की घटनाएं ये समर सीजन में बढ़ने का सबसे बड़ा कारण यह है कि वायुमंडल का जो टेम्परेचर 44 के ऊपर जा रहा है। तो मैं नागरिकों से एक निवेदन करता हूँ कि वो सतर्क रह के अपने जो डेली के वर्क है वो करना चाहिए, क्योंकि टेम्परेचर बढ़ने के बाद में आग की घटनाएं बढ़ जाती है। आग तो किसी भी मौसम में लगती है, ऐसा नहीं है, लेकिन आग की घटनाओं का बढ़ने का कारण यह है क्या वायुमंडल से जो टेम्परेचर बढ़ता है उसके कारण आग की दुर्घटनाओं में ज्यादा परसेंटेज आग का बढ़ जाता है। सय्यद अनवर जे मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत, पंधरे साहेब सुद्धा जे अधीक्षक आहे याच विभागाचे ते सुद्धा दाखल झालेले आहे। आपण थेट दृश्य बघू शकताय की अग्निशमन विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक कर्मचारी सुद्धा दाखल झालेले आहेत। तब्बल 2 अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर दुसरीकडे बाजारपेठचा परिसर आहे, इतवारा बाजार परिसराचं दृश्य आहे आणि याच परिसरामध्ये सुपर हार्डवेअरला वरच्या मजल्यावर आग लागल्याने अनेक नागरिकांनी धाव घेतलेली आहे। अद्यापर्यंत आग विझली नाही, धुराचा डोंब बाहेर पडत आहेत आणि अशाच घटना आता वाढणार आहेत। अमरावती जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तापमानाने रेकॉर्ड ब्रेक वाढला आहे आणि याच रेकॉर्ड ब्रेकच्या तापमानामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत। कॅमेरामॅन रोहित खळे सोबत मी अजय शुमारे, पाटला सिटी न्यूज, अमरावती।